नमस्कार माननीय मुख्यमंत्री साहेब, नमस्कार. आपण आम्हाला दिलेले माननीय तुकारामजी मुंडे साहेब, FDAचे आयुक्त साहेब, फार चांगले अधिकारी दिले तुम्ही महाराष्ट्राला. रोज त्यांचे फेसबुकवर पाहतो, मुलाखती पाहतो, TV वर पाहतो, जिकडं तिकडं त्यांचे कामांचे तरीके पाहतो. माननीय मुख्यमंत्री साहेब मुंडे साहेब जे दुधाचं सध्या हे करताय, दुधामधली भेसळ, म्हणजे भेसळ अशी दिसते साहेब ही भयानक का, म्हणजे प्रत्येकाची जीवाशी खेळ खेळत आहे हे लोक. माझी तुम्हाला अशी विनंती आहे साहेब, या दूध जे बनवत आहे डुप्लिकेट यांच्यावर खूप मोठे गुन्हे दाखल करा सर. हे सुटलेच नाही पाहिजे, यांना फासावर लटकवलं पाहिजे साहेब. म्हणजे बलात्कारापेक्षाही डेंजर आहेत मी तर म्हणतो. म्हणजे हे एक प्रकारचे दूध पाजून लोकांवर बलात्कारच करताय साहेब हे. आणि काय थोड्याशा पैशासाठी तिकडं तो शेतकरी मरतोय आमचा, ह्या दुधाचे भाव भेटत नाही म्हणून. 60 रुपये लिटरमध्ये प्युअर दूध देतो तो म्हशीचं, त्याला 60 रुपये ती परवडत नाही. आणि हरामखोर हे तुमचे दूधवाले हे डुप्लिकेट दूध विकून भ्रष्टाचार करताय साहेब. फडणवीस साहेब, माझी तुम्हाला पुण्यश्री, तुम्ही जे हे काम केलं साहेब, मी तुम्हाला भावी पंतप्रधान पाहण्याच्या याच्यात आहे साहेब. मी खरंच सांगतो, तुम्ही यंग आहे, स्मार्ट आहे आणि डिसिजन घेणार आहे. तर माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की जेवढेही दूध व्यवसाय करणारे असतील भेसळ, यांना साहेब बेछूट गोळ्या मारा, यांना एन्काउंटर करा साहेब. या लोकांच्या जीवाशी खेळत आहे लोक, त्यांच्याशी खेळत आहे आणि शेतकऱ्यांची सुद्धा जीवाशी खेळत आहे सर. एक टाईम होता सर, माझ्या घरी जवळपास 10-12 म्हशी होत्या, पण या दुधाचे 60 रुपयाने आम्ही विकून टाकल्या म्हशी. माझी तुम्हाला कळकळीची नम्र विनंती आहे सर, हे दूधवाल्यांना दिसता क्षणी गोळ्या घाला सर तुम्ही. यांची मी तर म्हणतो वकील लोकांनी जमानत पण नाही घेऊ आणि न्यायव्यवस्थेत जज साहेबांनी यांना सोडू पण नाही. एक तर काय आहे, सगळं काही बरोबर आहे, आपले वकील आणि दुसरे जज हे दोघे मिळून त्यांना सोडून देतील, तर यांना एन्काउंटर केलेलं बरं राहील साहेब. पुनश्च तुम्हाला नमस्कार साहेब, धन्यवाद तुकारामजी मुंडे साहेब. काही करा सर, या दूधवाल्यांना सोडू नका सर. आणि मी तर म्हणतो जेही अन्नामध्ये भेसळ करतील कोणाला सोडू नका. मग तो कोणत्या मिनिस्टरचा भाऊ असो का कोणी हे असो सर, त्याचा एन्काउंटर केलाच पाहिजे सर. बस झालं सर, लोकांच्या जीवनाची खेळ नका खेळू. परेशान आहे लोक पहिलेच. तर पैसा कमवतो, नंतर डॉक्टरचे आजार पडतो, कोणाला कॅन्सर आहे, कोणाला डायबिटीज आहे, कोणाला हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम आहे, कोणाला काय BP आहे. हे सगळं भेसळमुळे होते सर. चीड येते सर कधी कधी, काय बोलावं आता. म्हणजे अक्षरशः विकल्या चालले लोक महाराष्ट्रातले, एवढ्या खालच्या दर्जाचे लोक आहेत ते त्यांच्यापेक्षा चोर पुरले. मग तो साला तुझ्या स्वतःच्या खायासाठी तरी चोरी करतो, त्याच्यापेक्षा नालायक लोक आहेत हे. साहेब फडणवीस साहेब, तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहे. जिथे दिसेल तिथे एन्काउंटर करा सर या लोकांचा. हे तुम्ही केलं ना, मजाक नाही. तुम्ही 20 वर्ष हलत नाही तुम्ही महाराष्ट्रातून BJP, पण तुम्ही हे करा साहेब. पुनश्च नम्र विनंती सर तुम्हाला. धन्यवाद साहेब.